नमस्कार. आय रिक्वेस्ट यू टू स्पेअर फ्यू मिनिट्स टू लिसन टू धिस व्हिडिओ आणि त्याच्यावरती तुमच्या रिएक्शन्स, त्याच्या मधनं पुढे तुमच्या ॲक्शन्स या रिक्वेस्टेड आहेत. ऑन धिस 1 ऑगस्ट 2026 आपण गरजे मराठीचा 10वा वाढदिवस साजरा करणार 10th अॅनिव्हर्सरी व्हिच इज अन इम्पोर्टंट इव्हेंट डेफिनेटली. आणि त्यावेळेला आपण असं केलेलं आहे की इट विल बी व्हर्चुअल सेलिब्रेशन. विल स्टार्ट ॲट अराउंड 4:00 फ्रॉम इंडिया भारत टाईम. तेव्हा आपण पहिल्यांदा भारतातनं ह्या प्रोग्रामची सुरुवात करू आणि नंतर न्यूझीलंडपासनं ॲज द अर्थ रोटेट्स अराउंड इट्स ओन ॲक्सिस आपण अमेरिकेच्या वेस्ट कोस्टपर्यंत येऊ. अर्थातच म्हणजे एनीबडी कॅन जॉइन एनी टाईम आणि पण कन्व्हिनियन्सच्या दृष्टीने तसं आपण अरेंज करतोय. सो त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत याच्यासाठी मी एक जे डॉक्युमेंट अटॅच केलंय, ते तुम्ही निश्चित वाचा. त्याच्यामध्ये तुमचं कॉन्ट्रिब्युशन, तुमच्या कॉमेंट्स ज्या काय आहेत, त्या पण ताबडतोब कळवा. आपण एक टीम बनवणार आहोत आणि वी आर गोइंग टू ट्रीट इट ॲज इफ हे गर्जे मराठी ग्लोबल एक्सलन्स समिट असल्यासारखंच एका दिवसाचं. फक्त व्हर्चुअल आहे. त्यामुळे तेच इव्हेंट मॅनेजमेंट असेल, तशीच इन्व्हिटेशन्स असतील, तसंच रजिस्ट्रेशन असेल, तसंच आलेल्या सगळ्या पार्टिसिपंट्सचं आपण कदाचित एक सोव्हिनियरही बनवू. लोकांना ओपन माईकसारखं दर तासामध्ये एक 5-10 मिनिटाचं ज्याला जे बोलायचं ते बोलायची संधी देऊ. थोडक्यात म्हणजे धिस विल बी अ सेलिब्रेशन सिमिलर टू गर्जे मराठी ग्लोबल एक्सलन्स समिट जी आत्तापर्यंत आपण 3-4 केली त्याचप्रमाणे, फक्त धिस विल बी व्हर्चुअल अँड इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डे इन लाईफ अँड जर्नी ऑफ गर्जे मराठी. कारण की आपल्याला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. तर व्हिच इज थँक्स टू एव्हरीबडी. वी आर व्हेअर वी आर. ते करतानाचा विचार केला की आपले जे अँबॅसेडर्स आहेत, बोर्ड मेंबर्स आहेत, आपले लीडर्स आहेत, त्यांनी सगळ्यांनी जर याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं, त्यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये जर काही कॉन्ट्रिब्यूट केली, त्या कॉन्फरन्समध्ये अटेंड केलं, कोणा चांगल्या लोकांना बोलावलं, पॅनल डिस्कशनसाठी जॉइन झाले, आपापल्या ठिकाणचे सेंटर ऑफ एक्सलन्सेसना त्यात इन्व्हॉल्व केलं. एक अशी कन्सेप्ट आहे, थोडासा आपण हायब्रिड पण करणार आहोत. काय पीपल कॅन कलेक्ट ॲट व्हेरियस प्लेसेस आणि मोठ्या स्क्रीनवरनं ते ह्याला जॉइन करू शकतील. किंवा लॅपटॉपवर नाही करता येईल, पण माईक वगैरे किंवा रेकॉर्डिंगची सोय करून कॅमेऱ्याने जॉइन करता येईल. अर्थात YouTube लाईव्ह, Zoom लाईव्ह वगैरे ते असं Facebook लाईव्ह असेलच. सो हा इव्हेंट फार महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी मी जे 2 पुढल्या 3 आठवडे मीटिंग्ज अरेंज केल्यात. 2 मीटिंग्ज केल्यात अरेंज. सम मीटिंग्ज वन मीटिंग ए इज सुटेबल फॉर पीपल स्टेइंग बिटवीन भारत अँड न्यूझीलंड म्हणजे ईस्ट साइड ऑफ भारत आणि दुसरी जी आहे विच इज सुटेबल फॉर द वेस्ट साइड ऑफ भारत. सो भारत ते वेस्ट कोस्ट. सो त्या सगळ्या मीटिंग आपापल्या वेळाप्रमाणे जॉइन व्हा. त्याच्यामध्ये आपली कॉन्ट्रिब्युशन करा. लेट अस मेक अ टीम अँड लेट अस मेक धिस इव्हेंट ॲज अ ग्रँड सक्सेस.